की मी अशीच दिसते, आणि जर का त्याला कळलं की मी जाडी आहे तर तो मला कधीच एक्सेप्ट करणार नाही. निकिता, तू त्याला बघितलंयस? नाही. मग समजा त्या मुलामध्ये काही व्यंग असेल, तो दिसायला चांगला नसेल, तर तू रिजेक्ट करशील त्याला? नाही. तुला असं का वाटतं की तुझ्या जाडेपणामुळे किंवा तुझी फिगर चांगली नसल्यामुळे तो तुला रिजेक्ट करेल? बघ निकिता, आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे असतो याला जास्त महत्व असतं. काही माणसं सुंदर नसतात पण त्यांचं मन सुंदर असतं. काही माणसं दिसायला एवढी चांगली नसतात पण त्यांच्याकडे जे टॅलेंट असतं, त्यांचं जे स्किल असतं, त्यामुळे ती अजून सुंदर असतात. आणि हे मनाचं सौंदर्य शेवटपर्यंत टिकतं. निकिता, एक नेहमी लक्षात ठेवशील, आपलं मन शाहरुख खान सारखं रोमॅन्टिक आणि माधुरी दीक्षित सारखं सुंदर असलं पाहिजे. ओके, पण आता मी काय करू? मनापासून एक गोष्ट सांगतो, करशील? आत्ताच्या आत्ता त्या मुलाला फोन करून सगळं काही खरं सांगून टाक. जर तू त्याच्या बाबतीत सिरियस असशील आणि त्याचंही तेवढंच प्रेम असेल तर तू नक्कीच समजून घे. निकिता, एक लक्षात ठेव, कुठल्याही चांगल्या नात्याची सुरुवात एखाद्या खोट्या गोष्टीने होऊ नये असं मला वाटतं. आणि हे खोटं फार काळ टिकतही नाही, लगेच विरून जातं. त्यामुळे अजिबात घाबरू नकोस. त्याला आत्ताच्या आत्ता फोन कर. नाही नाही, हे ऐकल्यावर तर तो मला सोडूनच जाईल. निकिता, मला वाटतं जो मुलगा तुझ्या फिगरमुळे किंवा तुझ्या जाडेपणामुळे तुला रिजेक्ट करत असेल तर तो मुलगा तुझ्यासाठी परफेक्ट गाय असू शकत नाही. बरोबर आहे? मी सांगतोय ते ऐक. त्याला आत्ताच्या आत्ता फोन कर. ओके, एक काम कर, तुझा फोन स्पीकर फोनवर ठेव. आम्ही सगळे ऐकतोय, काळजी करू नकोस. मुंबई तडकाचे सगळे लिस्नर्स आणि अख्खी मुंबई तुला ऐकते. लाव त्याला फोन आत्ता. हाय नेक्स्ट. व्हॉट्सअप. अंकुर, मला तुझ्याशी काहीतरी सिरियस बोलायचंय. हा बोल ना, काय झालं? अंकुर, आय वॉन्ट टू से सॉरी. मला माफ कर अंकुर. अंकुर, मी तुला जो फोटो पाठवला होता ना, तो माझ्या मैत्रिणीचा आहे. मी तिच्या इतकी सुंदर नाही. मला माफ कर अंकुर. मी खूप जाडी आहे. तू कसा दिसतोस हे मला माहित नाही, पण मी खूप वाईट दिसते. आणि मी हे तुझ्यापासून लपवून ठेवलं, तुला फसवलं अंकुर. अंकुर, अंकुर, तू का बोलत नाहीस? अंकुर, काहीतरी बोल ना. अंकुर, तू मला सोडून जाऊ नकोस प्लीज अंकुर. ऍक्च्युली तू असं का वागलीस निकिता? मी आपल्या गप्पांमधून कधी असं म्हटलं होतं की मला सुंदर बायको हवी आहे? मला कशीही मुलगी चालणार होती, ती फक्त मनानं चांगली आणि सुसंस्कृत हवी होती. तू फसवलंस मला. आता मी काय बोलणार? तू लुक्सनेही चांगली नाही आहेस आणि मनानेही. एनिवे, तू कशीही असलीस तरी मला आवडतेस. कारण तुझ्याशी बोलताना मी खूप कम्फर्टेबल असतो. पण प्लीज परत असं कधी वागू नकोस. आणि हो, असं काही आहे अजून जे तू मला सांगितलं नाहीयेस? हो, मी आतापर्यंत हे कधीही नाही सांगितलंय, पण आता सांगते. आय लव्ह यू अंकुर. लव्ह यू टू निकिता.
प्लीज नाव स्टॉप क्राईंग. मला खऱ्याखुऱ्या निकिताला बघायचंय, जशी असेल तशी. उद्या भेटू. बाय, टेक केअर, गुड नाईट. अभि, अभि तू ऐकलंस का? अभि, थँक्यू सो मच अभि, थँक्यू. माय प्लेजर निकिता. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, प्रेमामध्ये कधीही कोणाला फसवू नकोस, कारण प्रेमासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाहीये. बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू. और इसी बात पे मुंबई तड़का 99.9 FM वर माझा अजून एक फेवरेट गाणं, प्यार को हो जाने दो, राइट हियर ऑन MPPK. मी आहे तुमचा मित्र अभिजीत. येस. हो अभि, खरंच तूच इतका चांगलास ना की तुझ्या सगळ्या लिस्नर्सचे प्रॉब्लेम तू सॉल्व्ह करशील. आणि ऑफकोर्स